हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल. तर आम्ही आज चाललो होतो जरा सावली फार्मला. घरी पण कंटाळा आलेला, त्याच्यामुळं म्हणलं चला थोडंसं फिरून येऊ. मी आहे, जोस आहे, रुद्र आहे आणि आणखीन एक मुलगा आहे. तर आता तर मी ड्रेस घातला आहे, कारण आई बोलली का ड्रेस घालून जा, त्याच्यामुळे मी ड्रेस घातला. सो खूप वेळा मी सावली फार्मचा व्हिडिओ बनवलेला आहे, पण तरी आज म्हणलं चला परत बनवूया. आणि थोडासा जास्त कारण आता म्हणजे कसं एकदम पूर्ण हिरवळ आहे आणि पावसाचं वातावरण आहे. गेल्या वेळेस तर आम्ही काय एवढं चांगलं वातावरण नव्हतं, त्याच्यामुळं व्हिडिओ काय एकदम चांगला पण दिसत नव्हता. आता ह्या वेळेस कसं सगळीकडं पूर्ण हिरवं एकदम मस्त दिसतंय, त्याच्यामुळे विचार केला म्हणलं चला व्हिडिओ बनवूया आपण. तर आता आम्ही जस्ट चालत चाललो आता. तर कमीत कमी पोचायला तरी आपल्याला जोस किती रे 20-25 मिनटं लागतील का? तर पोचायला आम्हाला कमीत कमी 20 ते 25 मिनटं तरी लागतीलच. आणि केस मोकळीच सोडलेले आहेत, क्लिप वगैरे पण नाही घेतला, काय नाही, तसेच घायघायत विसरून आलं. केस धुतलेत म्हणून मोकळे सोडलेत मी. आणि इकडं बघा कसं पूर्ण सगळं शेती लावलेले आहे, एकदम मस्त सगळं हिरवं, एकदम हिरवं दिसतंय. तर ब्लॉग थोडासा मोठा होईल, कारण अजून मी आत्ताच जस्ट स्टार्ट केला आहे, कारण अजून खूप चालायला लागेल आणि तिथं गेल्यावर पण व्हिडिओ बनवायला लागेल. तर आता मी थोडासा स्टॉप करते आणि अर्ध्या रस्त्याला गेली की मी परत चालू करेन. तर मित्रांनो, आता फायनली आम्ही आता थोड्या वेळात आम्ही पोचू. आणि तुम्हाला वाटत असेल की हिने तर ड्रेस घातलेला नाही, आता टी शर्ट घातला आहे. तर तिथून भरपूर लोक होती, त्याच्यामुळे टी शर्ट ड्रेस घालून आली आणि टी शर्ट सोबत आणलेला. तर आता टी शर्ट घातला आणि ड्रेस ठेवला आहे, जाताना ड्रेस घालायला लागेल. तर बघा खूप घाम आला आहे मला, आणि कारण ही दरड आहे ना, थकले मी. तर जातोय आता आस्ते आणि तिथे पोचल्यावर नक्कीच मी तुम्हाला तो व्ह्यू दाखवेन, एकदम मस्त वाटतंय. सो आता मी डायरेक्ट तिथे पोचली का मग तेव्हाच मी व्हिडिओ चालू करेन आणि तुम्हाला दाखवेन. सो तोपर्यंत मी व्हिडिओ एंड करते आणि आता ही दरड चढते. आहे ग, थकले मी जाम. आणि केस धुतलेली, केस पण तशीच मोकळी सोडलीत, क्लिप पण नाही आणला, काय नाही. तर मग आता तसंच जायला लागेल. तर मित्रांनो चला, नेक्स्ट मी दाखवते तुम्हाला. मित्रांनो, फायनली सावली फार्म ॲडव्हेंचर पोचलेलो आहोत. आज एकदम वातावरण पण एकदम बरोबर नाही, त्याच्यामुळे जरा थोडंसं एकदम दबलेलं असं वातावरण आहे. आहे रे कोणतरी. आणि बघू आता पॅसेंजर वगैरे आहेत का. हे बघा पोचलेलो आहोत आम्ही. मित्रांनो बघा, इथं वरती चढून आलं का एकदम असं स्विमिंग पूल आहे आणि असे टेंट आहेत, असे रूम आहेत. तुम्हाला टेंटमध्ये राहायचं असेल तर टेंटमध्ये राहा, रूममध्ये राहायचं असेल तर रूममध्ये. तर असं वरती केलेलं आहे आणि आम्ही जस्ट फायनली पोचलेलो आहोत. मित्रांनो बघा, फायनली आम्ही पोचलेलो आहोत आणि माझ्या मागे बघा एकदम स्विमिंग पूल पण आहे आणि मस्त टेंट आहेत. इकडं पण टेंट आहेत, भरपूर टेंट आहेत. आणि मस्त म्हणजे सुट्टीसाठी एक चांगली जागा आहे, म्हणजे असं वॅकेशनला. हा नाही आणि कंच. तर
तुम्ही पण या कधीतरी आणि नक्कीच भेट द्या. इथं एकदम मस्त वाटतंय. बघा बघा, इकडे झिप लाईन आहे, नोटीस वगैरे दिले. आणि आज जास्त कस्टमर वगैरे नाही रे. झिप लाईन पॉइंट आहे. आज जास्त कस्टमर नाही, एकदम पूर्ण एकदम खाली खाली वाटते. पाहुणे आलेत का? हे बघा, इथं मुलांसाठी मस्त खेळायला आहे. इकडे क्रिकेटसाठी आहे. बघा, मुलांसाठी झोपाळा आहे, घसरगुंडी आहे. एकदम मस्त केलेलं आहे. तर आम्ही फायनली पोचलो तिथं. जेवायचं वगैरे आहे सगळं, कारण तिथं लंच डिनरसाठी बसत असत. आणि बघा, आम्ही फायनली पोचलेलो आहोत. तर या कधीतरी नक्की तुम्ही भेट द्या. सो आणि आता मी व्हिडिओ एंड करते. थोडेसे फोटो वगैरे आम्ही काढतो, रील काढतो. तर बाय बाय.